साईराम मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला तयार ब्लाऊजच्या आरीवर केलेला तयार ब्लाऊज म्हणजे साडी बरोबरच हा पीस आलेला आहे. तो कसा कट करायचा आणि कसा शिवायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता ते देताना कसंही देतात. आता हा बघा, हा तिरका दिलेला आहे. मग त्यानुसार आपल्याला हे मी कटिंग करून ठेवलेलं आहे प्रिन्सेस कटोरीचं. मग ते कसं मांडायचं, कसं कटिंग करायचं ते मी आज तुम्हाला सांगते. आता हे एक्स्ट्रा वाढवून कट करायचं. मी दाब काढत आहे आपल्या मशीनचा. स्क्रू हा लूज करायचा आणि हा दाब काढून टाकायचा. आता हा सिंगल दाब आहे, तो मी लावत आहे. हा आपल्या उजव्या बाजूचा आहे. हे बघा, ह्या स्क्रूमध्ये हा दाब बरोबर बसवायचा आणि वरून हा दाब प्रेस करायचा, खाली करायचा. असं चांगला टाईट करून घ्यायचा दाब. हे बघा, हा आपला दाब बसलेला आहे. हे बघा, अजिबात हालत नाही. आता आपण शिवायला सुरुवात करूया. आता मी हा तुम्हाला मागील भाग दाखवत आहे. हे बघा, ही गळा रुंदी खूप मोठी आहे. आता मी इथं गडीवर बरोबर हे एकत्र जाऊन मार्क करून घेतलं. हे बघा, हे आणि हे इथं आलं. असं खालची बाजू बरोबर आपल्या हाताला लागते, त्याच्यामुळं हे इथं मार्क करून घेतलं. आणि हा आपला कटिंग केलेला मागचा मागील भाग हा बरोबर इथं ठेवला की आपली तयार गळा रुंदी पाहिजे आपल्याला ही. मग हे किती एक्स्ट्रा होतं तर एवढं होतं. मग इथं मार्क करून घेतलं. आता हे आपल्याला 5 इंच शोल्डरसाठी वर शिलाई मार्जिन आपण सोडलेलं आहे. मग आपल्याला इथून आता हा मेन गळा आपला, तर इथून आपल्याला गळा रुंदी ही कमी करायची. मग गळा रुंदी कमी करण्यासाठी हे बघा, अशी एक तिरकी रेषा ओढून ह्याला शिलाई मारून घ्यायची. मग ही आपली तयार गळा रुंदी आली. हे बघा, हा भाग उघडला. आता आपण हा ब्लाऊजचा बरोबर मध्य आहे. आता हा मागील भाग ओपन करायचा. ओपन करून हे बघा, ह्या दोन्ही बाजूच्या आपण लाईन ओढून घेतल्यावर हे आपलं 5 इंच शिलाई मार्जिन हे एवढं वर सोडून दिलं. आणि हा बरोबर हे बघा, हे जी वर रेषा आपण घेतली त्याच्यावर ह्या दोन्ही पण गळा रुंदी इकडची आणि ह्या बाजूची डावी उजवी एकावर एक ठेवली आणि मधोमध शिलाई मारून घ्यायची. हे बघा, हे पण खून केलेला हा मध्य, हा बरोबर मध्यावर ठेवायचा आणि बरोबर एका लाईनची शिलाई मारून घ्यायची सरळ. शिलाई मारताना आपणच आपलं बघून घ्यायचं बरोबर आले का, असं ताणून घ्यायचे हे दोन्ही कापड, म्हणजे मध्ये झोळ वगैरे काही येत नाही. म्हणून साठी आपणच ही दक्षता घ्यायची. हे बघा, हा मध्य, ही जी घडी दिसते तो मध्य आणि हा खालचा मध्य एकत्र आला पाहिजे. आता ही गळा जी आपलं आरीवर केलेला आहे त्याच्यावर पाव ते अर्धा इंच सोडून तिथपर्यंत शिलाई मारायची. आता हे काढून घ्यायचं. आता ह्या आपल्या गळ्यावर शिलाई मारून घ्यायची, मेन गळ्याला शिलाई मारून घ्यायची. आता आपण सिंगल दाबने बरोबर ह्या मण्यांच्या साईडला हे बघा, ही आपल्याला धाग्याची रेष दिसते, ह्या धाग्याच्या अलीकडून शिलाई मारून घ्यायची आणि हळूहळू मारायची. काही घाई करायची नाही, काही नाही. अगदी फेसोफेस काटावर घ्यायची शिलाई ह्या धाग्याच्या आतमध्ये. आणि घेताना हळूहळू हे कापड प्लेन दोन्ही पण आले पाहिजेत बाजू. आता ह्या कॉर्नरला गोल जो आकार असतो त्याला व्यवस्थित असं हलक्या, कारण कसं मणी वगैरे मध्ये येण्याची भीती असते, त्यामुळे हळू मशीन चालवायचं. असं थोडंसं
अडकल्यासारखं वाटलं तर थोडासा हलक्या हाताने दाब उचलून परत खाली ठेवून परत सुरुवात करायची. इकडे पण लक्ष द्यायचं वरच्या बाजूला बरोबर आले की नाही. हे बघा हे बरोबर जुळतंय. हे बघा हे आणि ही रेषा आणि आपलं गळारुंदीचं मार्जिन जिथं खून केलेली आहे ती. बघा ही शिलाई मारलेली आहे. आता आपण ह्याचं कटिंग करूयात. 5 इंचावर हे ठेवायचं. 5 इंच कापड ठेवून कटिंग करून घ्यायचं. आणि ह्याला असे थाट मारून घ्यायचे. एक इंचावर असे सगळ्या गळ्याला थाट मारून घ्यायचे. नंतरच्या बाजूला दापटीप टाकून घेणे. शिलाई मार्जिन बरोबर अस्तरच्याच बाजूला आलं पाहिजे. लक्ष ठेवायचं. खालून आपलं व्यवस्थित हे बघा असं येतंय का. ह्याच बाजूला जिकडे आपल्याला शिलाई मारायची आहे त्याच बाजूला शिलाई मार्जिन घेऊन दापटीप पूर्ण गळ्याला मारून घेणे. हे बघा आता मारत आहे. हे बघा दापटीप मारल्यानंतर आपला तयार झालेला. आता हे पूर्ण बाजूचं सगळं जोडून घ्यायचं आहे. बंद करा. बघा आता हे साईडचं सगळं खाली भाग खाली बघा मुंडा हे शोल्डर हे सगळं आता जोडून झालेलं आहे. आता हे एक्स्ट्रा झालेलं कट करून घ्यायचं आहे सगळं. हे बघा हे असं आणि हे शिवलेलं आता हे एक्स्ट्रा झालेलं कट करून. हे बघा ह्या बाहीचा हा मध्य बरोबर ह्या डिझाईनच्या बरोबर मधोमध हा मध्याची खून केलेली आहे. आणि हा हे बघा ह्या बाहीचा अस्तरच्या बाहीचा हा मध्य. ह्या मध्यावर हा मध्य ठेवायचा आणि 5 इंच बाहेर घ्यायचं इकडं. आपलं जेवढं शिलाई मार्जिन लागतं तेवढं आणि इथून सुरुवात करायची शिलाई मारायला. झालेलं खालचं कट करून घेणे. जशी आपण गळ्याला अस्तरच्या बाजूला दापटीप टाकली त्या पद्धतीने इथं सुद्धा दापटीप टाकायचं. हे बघा आता इथे थोडीशी मध्ये जागा आहे. मग ह्या जागेत एखादी दापटीप टाकली वरून तरी काय हरकत नाही. हे बघा इथून आता मी टाकते. कधी कधी नसतो स्पेस मग त्यावेळेस नाही टाकायची. मग डायरेक्ट वरच टाकायचे. म्हणजे काय होतं हे हालत नाही. इथलं बरोबर आपलं वर्क केलेलं बरोबर तिथंच राहतं. स्पेस असेल तरच मारणे. जर नसेल तर नाही मारले तरी काय हरकत नाही. इथं आहे म्हणून मी दाखवते. आता इथं थोडंसं वर्क आलं मग ॲडजस्ट करून घ्यायचं आपण दाबणे. हे हलत नाही. हा कापड वर खाली असं होत नाही बरोबर. आता ही वरची टिप सुद्धा मारून घ्यायची आणि एक एक्स्ट्रा झालेलं कट करून घ्यायचं. अशा प्रकारे मी दोन्ही बाही तयार करून घ्यायची. या कस्टमरला 1 इंच आहे त्यापेक्षा कमी खाली गळा पाहिजे. मग आपण हे जे अस्तर मेन कटिंग केलेलं आहे 1 इंच वर घेतलं आणि मग ह्या 5 इंचापासून हे बघा हे दिसतंय अस्तरमधून दिसतंय तिथून ह्याला स्टिच मारून घेऊया. आता हे आरीवर केलेलं थोडंसं बाहेर येते. मग ते बाहेर आलेलं आता काय त्याला ऑप्शन काय आहे की आता ते काय करायचं. जर आपण मध्ये धागा तोडला तर ते निघून जातं. म्हणून काय करायचं मी ते दाखवते. पहिली ही स्टिच मारून घेते गळ्याच्या बरोबर कडेला 5 इंचावर. गळा मला 1 इंच खाली घ्यायचा म्हणून हे बघा वर 1 इंच सोडलं. हे 5 इंचावर कट करून घ्यायचं. त्याला पण छाट मारून घ्यायचे. आणि अस्तरच्या बाजूला दाखवते.
आपला गळा तयार झाला पुढे. ही जी डिझाईन आहे ह्या डिझाईनच्याच अलीकडून एकदा जेवढी डिझाईन आहे त्याच्या अलीकडून शिलाई मारून घ्यायची आणि ती शिलाई मारल्यानंतर आपला ब्लाऊज जेव्हा स्टिच होतो पूर्ण त्यावेळेस ही इथली ही शिलाई जी मी मारणार आहे ती काढून टाकायची. हे बघा ही अशा प्रकारे एक स्टिच मारून घ्यायची. नंतर पूर्ण ब्लाऊज झाल्यावर काढून टाकायची. म्हणजे काय होतं हे अजिबात हलत नाही आपल्या शिवेपर्यंत. हे बघा अशा प्रकारे हे अजिबात हलणार नाही. आता हे एक्स्ट्रा झालेलं सगळं शिलाई मारून झाल्यानंतर कट करून घ्यायचं. जे चिटकवले आहे ते काढून टाकायचं आणि जे मणी आहेत हे पहा आपण सगळे जोडून घेतलेले आहेत आणि हे साईडचं एक्स्ट्रा झालेलं सुद्धा कट केलेलं आहे. पुढील भाग हे बघा हे स्लीव्स दोन्ही पण आणि हा प्रिन्सेसचा हा पुढील भाग.